लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। 14 एप्रिल 6 डिसेंबर भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम, धम्मावर आधारित कार्यक्रम, वंचित बहुजन आघाडीच्या सभा किंवा इतर कार्यक्रम, आंबेडकर चळवळीचे कार्यक्रम, मोर्चे इत्यादी प्रत्येक कार्यक्रमात प्रमुख वक्त्याला सलामी देण्यापासून ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी कित्येक तास अगोदर आपल्या भारदस्त पोशाखातून समता सैनिक दल कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होतात आणि तो कार्यक्रम संपेपर्यंत, जोपर्यंत कार्यक्रमाला आलेली लोक तिथून जात नाही तोपर्यंत समता सैनिक दल तेथेच थांबून त्यांचे कार्य करीत असतात। प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन अविरत कार्य करणारे भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आदरणीय राष्ट्रीय संरक्षक, कमांडर ऑफ इन चीफ SST आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष, ट्रस्टी आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार, तसेच भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष, समता सैनिक दल प्रमुख, स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट SK भंडारे, राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, SS वानखडे यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भीम अनुयायांसाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलाने कोणत्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे हे आपण जाणून घेऊया। आपण प्रत्येकाने हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। समता सैनिक दल प्रमुख, स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट SK भंडारे साहेब आणि राष्ट्रीय सचिव BH गायकवाड साहेब, ॲडव्होकेट SS वानखडे, आपणा सर्वांचं लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 6 डिसेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत आहे। त्यानिमित्त देशभरातून नाही तर जगभरातून लोक येणार आहेत। जी येणारी लोक आहेत त्यांच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल कोणत्या कोणत्या उपाययोजना करणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती साहेब तर लोकनेता यूट्यूब चॅनलला प्लीज तुम्ही द्या। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली आहे त्याचं इंग्लिश नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं समता सैनिक दल असं संयुक्त जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईचं हेडक्वार्टर आहे आणि चैत्यभूमीचे ट्रस्टी आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि त्या संस्थेचे जे ट्रस्टी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे ट्रस्टीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे 2014पासून आम्ही समता दलाची व्यवस्था नव्यानं आम्ही सुरू केलेली आहे आणि मीराताई आंबेडकरांच्या पासून म्हणजे 85पासून आम्ही हे सगळं व्यवस्था अव्याहतपणे करत आहोत। मीराताई आंबेडकर ह्या आत्ता राष्ट्रीय संरक्षक आहे आणि समता दलाच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आहे। त्यांचं मार्गदर्शन आणि भीमराव आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही व्यवस्था बघत असतो। या व्यवस्थेमध्ये जी व्यवस्थापन समिती आहे ट्रस्टीची त्याच्यामध्ये प्रमुख मग आदरणीय मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, अण्णासाहेब आंबेडकर असे आणि संस्थेचे ट्रस्टी आणि ट्रस्टी चेअरमन ही सगळी मंडळी ते असतात आणि त्याच्यानंतर मग सहप्रमुख मी स्वतः आहे कार्यालयाचा इन्चार्ज म्हणून। दुसरं त्याच्यानंतर मग विभाग निरीक्षक काही पदं आम्ही राष्ट्रीय उपाध्यक्षांना दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर मग विभाग प्रमुख, विभाग अधिकारी, व्यवस्थापक, सैनिक व्यवस्थापक, सैनिक,
स्वयंसेवक अशी 5 स्तरीय संस्थेची यंत्रणा आहे. या यंत्रणामध्ये केंद्रीय पदाधिकाऱ्यापासून, राज्याच्या पदाधिकाऱ्यापासून, जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यापासून, मुंबईतल्या शाखेच्या पदाधिकाऱ्यापासून आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणा, पालघर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, समतांनी दल पदाधिकारी कार्यकर्ते सेवा देत असतात. या सेवेसाठी जवळजवळ 5,000 स्वयंसेवक आम्ही नियुक्त केलेले आहेत. दुसरं 3,000 व्यवस्थापक नियुक्त केलेले आहेत आणि सैनिक आहेत ते सैनिक 5,000 सैनिक नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि सैनिकाचे अधिकारी 500 अधिकारी नियुक्त करण्यात आले. अशी संख्या बळ या दरवर्षी या समतांनी दलाच्या वतीनं, भारतीय वनवासाच्या वतीनं तैनात केली जाते. ही जी विभागणी आहे ती 18 विभागामध्ये विभागण्यात केलेली आहे. चैत्यभूमी, चैत्यभूमी परिसर, राजगृह, आंबेडकर भवन हा पूर्ण परिसर, तो जी लाईन असते ती लाईनचे आम्ही 12 विभाग केलेले आहेत. एक पहिला विभाग असतो तो सेनापती बापू पुतळ्याचा, तो तिथं ड्युटी ऑफिस असतो, तिथून सगळ्यांना यंत्रणा ड्युटी केली जाते. त्यांच्यासाठी ह्या स्पेशल बॅचेस आम्ही केले आहेत. ते सेवेचे बॅचेस आहेत, ड्युटीची बॅचेस आहेत. 2 नंबरचा विभाग आहे चैत्यभूमी, 3 नंबरचा विभाग आहे बबनपूर चौकाचा विषय, 4 नंबर इंदू मिलचा विषय, त्याच्यानंतर मग 5 पुढचा वरळीपर्यंत जातो ते 11 नंबर विभाग आहे आणि 12 नंबर विभाग शिवाजी पार्कनं असा सगळा केलेला आहे. याच्यामध्ये ही सगळी यंत्रणा राबलेली आहे. आम्ही सकाळी 8 ते रात्री 8, रात्री 8 ते सकाळी 8 अशा प्रकारची ड्युटी आम्ही प्रत्येक या सगळ्या स्वयंसेवकांनी अधिकाऱ्यांना दिली जाते. त्याच्यामध्ये सैनिकाचे जे ड्युट्या आहेत त्या अधिकाऱ्याप्रमाणे त्यांना देतात आणि याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना मानधन कुठलं दिलं जात नाही. ते त्यांच्या स्वतःच्या खर्चाने येतात, स्वतःच्या खर्चानं. मिळालंच तर आमच्याकडून भोजनदान मिळालं तर बाहेरच्या लोक मिळालं तर भोजनदान देतो, नाहीतर ती स्वतःच्या खर्चानं करतात. राहतात सुद्धा स्वतःच्या खर्चानं राहतात. आणि ही फक्त व्यवस्था या 4 जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातनं महिला आणि पुरुष असतील आणि देशातल्या राज्यातून कार्यकर्ते असतात, या सगळ्यांना व्यवस्था दिली जाते. यात एक विशेष की बाबा या 4 जिल्हे सोडून महिलांना कुठल्या बोलवलं जात नाही, कारण इथं राहण्याची आणि त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, म्हणून महिलांना बोलवलं जात नाही. महिलांची ड्युटी जरी मुंबई, ठाणा, रायगड, पालघर, नवी मुंबई ह्या जिल्ह्यातले जरी असले आणि मुंबईतले असले तरीसुद्धा या महिलांना मात्र आम्ही सकाळी 8 ते रात्री 8 अशीच ड्युटी दिली जातो आणि 12-12 तासाच्या ड्युट्या दिल्या जातात. त्यामुळे ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा पोलीस विभाग आणि समता सैनिक दल याच्यासाठी केली जाते. आम्ही हॉकर्सचं सुद्धा जे आहे ते हॉकर्स म्हणजे समजा बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन आहे, 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. याचं पावित्र्य ठेवण्यासाठी जे शिट्या वाजवणे असतील किंवा मिठाई विकणं असतील किंवा हॉकर्स कपडे विकायचे असतील किंवा जो बिझनेस करण्याच्या दृष्टिकोनातून आहे ते यासाठी येत नाही, तर पोलिसांनी आम्ही तशी यंत्रणा केली जाते. किंबहुना यावेळेला अजून एक गोष्ट पोलिसांनी एक टीम केलेली आहे. जे लोक अल्कोहोल घेतात म्हणजे दारू पिणं किंवा अजून आपू गांजे किंवा असं काही जर असेल व्यवस्था बिघडण्याचं काम होतं किंवा या दिवसाचं पावित्र्य बिघडण्याचं काम होतं, तर ते होऊ नये म्हणून मग ते एक टीम पण पोलिसांनी स्वतंत्र केली. त्याच्याबरोबर समतांनी दलाची टीम असणार आहे आणि जर कोणी असं केलं असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर केली जाईल. परिसरातले जे काही दारूची दुकानं आहेत ती सुद्धा बंद करण्याचं आव्हान आम्ही केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनात बघितलं तर रात्रंदिवस हे संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत मेहनत करत आहेत आणि ते मेहनतीला आम्ही कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा पगार किंवा कोणाला काय नाही, सगळे स्वतःच्या खर्चाने येतात आणि ही सेवा अविरतपणे म्हणजे मी तर ही सेवा 1991 पासून करत आहे, म्हणजे जवळ 25 वर्ष होत आली आता. बरं. आणि हे सगळे जुने सगळे म्हणजे माझ्याबरोबर असलेले B.A. गायकवाड गुरुजी, वानखेडे साहेब, हे आमची आता आमच्या आजपर्यंत सगळ्या ड्युट्या सगळ्या झाल्या, बैठका झाल्या, सगळ्या झाल्या. आता ड्युटी ऑफिस उद्यापासून चैत्यभूमीच्या प्रांगणामध्ये जाते. त्याचे प्रमुख B.A. गायकवाड गुरुजी आहेत, त्यांच्याकडे इन्चार्ज केलेला आहे त्यांना. दुसरे आमचे B.A. गायकवाड गुरुजी राष्ट्रीय सचिव आहेत आणि दुसरे आपले प्रमुख आहेत ॲडव्होकेट डॉक्टर S.S. वानखेडे साहेब, ते पण संस्थेचे राष्ट्रीय सचिव आहेत, केंद्रीय विभाग प्रमुख आहेत आणि समतांनी दलाचे असिस्टंट स्टाफ आहेत. सिनियर कार्यकर्ते ज्यांनी 25-25, 30-30 वर्ष यात ही सेवा आम्ही अविरतपणे देत आहोत. त्या पद्धतीनं
आज आम्हाला अभिमानानं सांगायला वाटतं की बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण रात्रंदिवस मेहनत करतो. आम्ही उद्यापासूनच इथं निवासासाठी सगळी टीम असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं करत असताना या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही म्हणून आम्ही सगळ्या सैनिक, व्यवस्थापक, स्वयंसेवक यांना आम्ही विनंती केलेली आहे की कुणाबरोबर हुज्जत घालणे, बाबासाहेबांच्या या दिनाचं पवित्र राहण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना विनंती करणे आहे, हात जोडणे आहे. हात जोडून नाही ऐकलं तर त्यांच्या बाहेरसुद्धा पडलं तरी हरकत नाही. तर त्यामुळे अशा प्रकारची विनंती केली आणि आजच पोलिसांच्या बरोबर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या डायरेक्शननं आज मिटिंग झाली आणि त्यामध्ये मग कुठल्याही प्रकारचा नेतागिरी होऊ नये आणि फक्त सेवाच व्हावी अशी अपेक्षा. आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या जे घटनाकार आहेत, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आज नवीन भारत निर्माण केला आहे, नवभारत निर्माण केलेला आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्याय या 4 सूत्रीवर आधारित भारत देश नवनिर्माण करण्यापासून केले. तर याचे शिल्पकार नुसतेच शिल्पकार नाही तर जनक आणि जननी बाबासाहेब यांचं महापरिनिर्वाण दिन या दिनाला कोणालाही बोलावं लागत नाही. उलट आम्हाला माणसं आवरावी लागतात, बाबा तो येऊ नका किंवा लोकांना. आणि ते जगामध्ये एकमेव बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्ती आहे, विश्वरत्न आहेत की ज्यांच्या महापरिनिर्वाणासाठी माणसं आवरावी लागतात, बोलवण्याची आवश्यकता लागत नाहीत. महापुरुष इतर बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त कुठलेही महापुरुष देशातले काही जगातले कुठल्याही माणसं महापरिनिर्वाण दिन किंवा तो स्मृती दिन याला माणसं बोलवावी लागतात. केवळ एकमेव जगातली एकमेव व्यक्ती आहे जे सिम्बल ऑफ नॉलेज आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला माणसं आवरावी लागतात. यासाठी अव्याहतपणे आणि हजारो लोक आपल्या पैशाने येतात, अभिवादन करतात आणि त्यांना त्यांची सुविधा म्हणून मग महानगरपालिका, पोलीस प्रशासन हे सगळं त्याला दिमतेलं असतं. आणि समाजसेवा संघटना संस्था आहेत हे सुद्धा भोजन, साहित्य त्यांना वाटप करतात. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं जी काही पब्लिक येतं किंवा जे अभिवादन करण्याचे अनुयायी येतात ते जाताना काय घेऊन जात असतील तर बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांची मूर्ती, भगवान बुद्धाची मूर्ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुस्तकं घेऊन जातात. असे ऐतिहासिक ही बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाणाची जी काही दिन असतो तो अत्यंत शांततेने पाळला. साहेब, चैत्यभूमीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त बरेच अनुयायी येतात, परंतु वरळीलाच माता रमाईची सुद्धा स्मारक आहे. तर आजच्या दिनी तुम्ही लोकांना काय आवाहन करताल? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे देशाचे संविधानाचे जनक आहेत, इव्हन नवीन भारताचे जनक आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं साथ देणारी जी त्यांची सहचरणी आहे माता रमाई, तिचं पण तेवढंच मोठं योगदान आहे. किंबहुना मी म्हणेन की बाबासाहेब जे काय करू शकलेत सगळं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारी माता रमाई आहे. त्यामुळं 6 डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांना आवेदन करत असताना हजारो लोक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे पहिल्यांदा रमाईला किंवा बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते वरळीला जातात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आणि रमाईचं चिरंतन स्मारक राहावं या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या समोरच जो आपला महानगरपालिकेनं जो अशोक स्तंभ आहे ते तोरणा गेट त्याला म्हणतात आम्ही, त्याच्याजवळ रमाई डेक जो तिथं केलेला आहे, जे छानपैकी केलं तर तिथं लोक जातात आणि त्याला सुद्धा नतमस्तक होतात. त्यामुळे म्हणजे आपला जो अशोक स्तंभ उभारलेला आहे तिथे रमाईचं पण हे. अच्छा अच्छा अच्छा. मग ते गार्डन टाईप आहे ते का? बऱ्याच लोकांना माहीत नाही साहेब, आज तुम्ही उल्लेख केलात, फार चांगलं केलं, समजलं. त्यानंतर आज तुम्ही जवळजवळ 25-30 वर्ष ही धुरा सांभाळतायत. गायकवाड साहेब आहेत, वानखडे सर आहेत. तर समता सैनिक दलाचं आता आणखीन त्याचं ताकद वाढली पाहिजे, यासाठी तरुणांना काय आव्हान कराल? समता सैनिक दल ही बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला याची अनाउन्समेंट केली. समता सैनिक दल असं नाव असलं पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करायच्या वेळेला यांना बाबासाहेबांना संरक्षण देण्यासाठी म्हणून कोणी भीमसेवक दल, आंबेडकर सेवक दल अशा प्रकारचं त्यांनी स्वतःहून असं केलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकर सांगितलं माझ्या नावाची कुठली संघटना असायला कामा नाही, माझ्यासाठी म्हणून नाही, समाजाच्या संरक्षणासाठी केले पाहिजे, विषमतेच्या विरुद्ध लढला पाहिजे म्हणून समता सैनिक दल असं नामांतर करून 19 मार्च 1927 साली ही बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा केली. आणि त्याला
19 मार्च 2027 साली शताब्दी होते आणि भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली आम्ही आता ठरवलेलं आहे की 1,00,000 सैनिक त्या दिवशी त्याच्या पूर्वसंध्येला आम्हाला केव्हा 19-20 मार्च 2027 साली. अच्छा. आणि याची प्रक्रिया म्हणून आम्ही स्पेशल तरुणांच्यासाठी एक आम्ही मिशन 25 नावाचा उपक्रम आता भारतीय बौद्ध महासभेनं आणि समता दलानं सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तरुणांची फळी याच्यामध्ये यायला पाहिजे, समता दलामध्ये यायला पाहिजे की जे संविधानाच्या विरोधात काम करणारे मंडळी आहेत त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, किंवा आपले शिक्षणाचे नोकरीच्या संबंधातनं जे मार्गदर्शन मिळतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे समता दलाची तरुणाची फळी जर उभा राहिली तर त्याच्यामुळे ते व्यसनमुक्त होतील, ते शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास होऊन आपलं प्रगती जी आहे, वैयक्तिक प्रगती जी आहे ती प्रगती करू शकतील. त्यामुळे आत्ता आमच्याकडं ऑनलाईनवर नोंदणी सुरू झालेली आहे समता दलाच्या वेबसाईटवर, की बाबा त्यांनी वेळलं तर आम्ही त्यांच्या विभागाला शिबिर घेत असतो. दुसरी गोष्ट की हे भारतीय बौद्ध मत शाखेच्या अंतर्गत होत आहे, त्यामुळे गावोगाव म्हणून आम्ही असं ठरलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं ते 1956 साली केलं आणि 56 साली धर्मांतर करून आता जवळजवळ आता त्या प्रक्रियेला 69 वर्ष झाली. तर ती जी झालेली आहे ते 56 साली धर्मांतर केल्यामुळं आम्ही टार्गेट केलं आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये 56 गावामध्ये समता दलाचं शिबिर राबलं पाहिजे, असं आम्ही संकल्प केलेला आहे मिशन 25च्या अंतर्गत. आणि 25 मुद्द्यावर आम्ही काम करत आहोत. त्यामुळे तरुणांना माझं आव्हान राहील की आपल्या अंगामध्ये शिस्त येण्यासाठी, डिसिप्लिन येण्यासाठी, की जे बाबासाहेब आंबेडकर बाबा मुद्द्याकडे डिसिप्लिनशिवाय काहीच नव्हतं, बरोबर. त्यामुळं ते येण्यासाठी आपण समता दलामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि 2027ला जे 1,00,000 सैनिक करायचे आहे त्या मिशनमध्ये आपण सामील व्हावं अशी मी आग्रहपूर्वक सगळ्यांना आवाहन करतो. साहेब, मी परीक्षण करत असतो समता सैनिक दलाचं, त्याचबरोबर पोलीसही समता सैनिक दलाकडे मागून बघत असतात. त्यांची ती ऐट, त्यांची ती शिस्तबद्धता, चालण्यातील एक त्यांची लकब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरलेला आत्मविश्वास कळत नकळत चोरून ते आपल्या समता सैनिक दलाला पाहत असतात. तेच काय, सैन्यातील लोकही पाहत असतात जेव्हा ते मानवंदना द्यायला चैत्यभूमीवर येतात. आणि याच्या मागे अविरत मेहनत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, भंडारे साहेब, गायकवाड साहेब आणि वानखडे साहेब, तुम्हाला आणि समता सैनिक दलाच्या अविरत कार्याला लोकनेता यूट्यूब चॅनलकडून क्रांतिकारक जय भीम. जय